आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनावणे आहेत। बजरंगजी, आज धनंजय मुंडे हे दिल्लीत आले होते, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातून बाहेर जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार अशा चर्चा रंगल्या। तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवला होता संतोष देशमुख प्रकरणामध्ये, तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली? हे बघा, आदरणीय धनंजय मुंडे साहेब आत्ता सध्या मंत्रिमंडळात येणार नाहीत। त्यांना सकाळी सकाळी लवकर स्वप्न पडायलेत की मला लवकर मंत्री व्हावा, त्यांना घाई पण झाली। त्यांनी एवढ्या लवकर घाई करू नका असं मी त्यांना बऱ्याच वेळ सांगालो की साहेब घाई करू नका, आता एकदा 5 वर्ष दम काढा ना, काय फरक पडते। सरकार गेल्यावर 5-5 वर्ष अजितदादा थांबले, सरकार गेले आता नाही थांबले, पण ज्यावेळी मागे एक थांबलेले ना 4-2 वेळेस बरेच नेते थांबले। आदरणीय पवार साहेब आमचा पक्ष जे आहे आम्ही आता विरोधात आहोतच ना, त्याच्यामुळे जरा विरोधात राहायची सवय त्यांना काय पद ती सत्ता हे सगळं असं झालं की आता त्याच्याशिवाय त्यांना सहन नाही होत, त्याच्यामुळे ती जरा गडबड करत असते। पण जरा साहेब दमानं घ्या, जरा घाई करू नका, 5 वर्ष काही थांबा ना, एवढ्या 5 वर्षानंतर होईल, गाळती करू नये। सर काय झालं, टायमिंग यात खूप होतोय, कारण महत्त्वाचा ठरतोय, कारण माणिकराव ठाकरेंना तिथून बाहेर पडावं लागेल मंत्रिमंडळातून। दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडांचा जामीन फेटाळला जातोय आणि ज्यांच्यावर या सगळ्या प्रकरणात आरोप झाले ते धनंजय मुंडे अमित शाह यांची भेट घेत आहेत, जे एनडीएचे प्रमुख नेते आहेत। तर या सगळ्याकडे कसं काय? योगायोग तुम्हाला वाटत असला तरी त्यांनी वेळ मागितलेली, ह्याचाच एक धागा धरून की आता असं माणिकरावजी कोकाटेंचं होतंय, मग त्याच्या जागेवर मला येतंय का, मला घेतील का, अशी त्यांच्या मनात सुप्त इच्छा म्हणण्यापेक्षा ग्रेट इच्छा असणार आणि त्या इच्छाशक्तीवर त्यांनी दिल्ली गाठली असणार। आणि अमितभाईंना वाटलं असेल की वेळ मागितली, वेळ देऊन टाका, त्याच्यामुळे त्यांनी दिली असेल। आता हे अंदाज आहे, म्हणजे ह्याच्यावर मी काय बोलू शकणार नाहीये, पण त्यांनी वेळ दिली असेल, त्या वेळेचा एक भाग म्हणून आले असतील। ओके गोड गोड त्यांनी सांगितलं असेल, ठीक आहे ओके देखता हूँ बोलले असतील भाई, ओके देखता हूँ। पण मी जिम्मेदारीने सांगतो आणि विनम्रपणे सांगतो, ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार नाही। सर, तुम्ही पहिल्यांदा तक्रार केली होती अमित शहांकडे संतोष देशमुख प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात जे काय सुरू आहे त्याविषयीची, तेव्हा अमित शहा यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची ठरली होती आणि त्यानंतर घडामोडी घडल्या। तर त्यामुळे पुन्हा हा फोटो जो आलाय जिथे धनंजय मुंडे आणि अमित शहा यांचा, तर काही यातून वेगळा मेसेज जाईल? काहीही वेगळा मेसेज जाणार नाही। मला आदरणीय अमितभाई शाह यांच्यावर पूर्ण भरोसा आहे। ते या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अमितभाई शाह आणि सर्व नेते मंडळी, महाराष्ट्रातले दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वजण मिळून या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करत आहेत आणि सखोल करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत किंवा जे त्यांची मदत पाहिजे ती या बाबतीत होती असं माझं मत आहे, कुटुंबाचं मत आहे माझ्यापेक्षा। त्याच्यामुळं कुटुंबाच्या बाबतीत जे काही अपेक्षित शासनाकडून आहे ते होते असं मत कळतं आहे। आणि मी कोर्टातले प्रकरण असताना त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही आहे, पण तरी पण मीडियाने विचारल्यानंतर मी एक माझा अंदाज सांगितलेला की एवढा गंभीर गुन्हा आहे, या गुन्ह्यात जामीन होत नाही, म्हणून मी बोललेलो की जामीन होणार नाही। आणि आज जामीन झाली नाही, ती जामीन फेटाळली। असाच मुद्दा आहे की जरी तुम्हाला बाह्यांगी दिसत असलं की आदरणीय आमच्या मित्रांचं बरोबरच काही, पण असं नाही आहे, सर्वांना माहीत आहे की हे काय आहे। आणि आता अजितदादांनी पालकमंत्रीपद बीडचं घेतल्यामुळे अजितदादालाही कळालं की बीड कसा ठेवला आहे आणि कसा केला आहे। आता जे काय कुठं नेऊन ठेवला असं महाराष्ट्र माझा, अशी एक आडी यायची मागं, तसं आता कुठं नेऊन ठेवला असं बीड माझा, अशी परिस्थिती आदरणीय अजितदादांनी बघितली, बघतायत ना, त्यांचेच लोक सांगतायत, त्यांच्यामुळं दादा पण नाही, मुंडे साहेबांना आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांची मैत्री असं वाटत असेल, पण फडणवीस साहेबही नाही, शिंदे साहेबांचा तर या प्रकरणाची तेवढा जवळीकता असण्याचं कारण नाही, त्याच्यामुळं कुणीच त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात घेईल असं मला वाटत नाही, म्हणण्यापेक्षा घेणारच नाही। पण याबद्दल अजित पवारांना तरी माहिती होतं की नाही असा प्रश्न आहे, कारण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही असं बघा ना। मग जर त्यांच्या पार्टीचे प्रमुख, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना जर माहीत नसताना ते दुसऱ्याला भेटतात, आता मी माझ्या पार्टीच्या प्रमुख उपस्थित आहेत दिल्लीत आणि मी परस्परात जाऊन जर भेटत असत, तिकडून महाराष्ट्रातून, मी ते दिल्लीत असल्यावर तरी वेगळी गोष्ट, ती महाराष्ट्रात कोणाला भेटले असते महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून तर ते ठीक होतं, दिल्लीत येऊन भेटतात आणि त्यांच्या नेत्यांना माहीत नाही तर नेते म्हणत असले तर मग आता तुम्हीच बघा हे कसं राजकारण, मग ह्यांची कशी इच्छाशक्ती आहे, त्यांना वाटतं इकडून नाही इकडून, पण कुठंही न जाता ठेसच लागणार, त्यांना कुठेही सरळ चालता येणार नाही। खूप खूप धन्यवाद।
सर एक शेवटचा प्रश्न, फोटो बघून तुम्ही हा दावा करताय का? कारण त्यांनी गॉगल घातलेला होता, अमित शहा यांची देहबोली वेगळी दिसते, फोटो बघून तुम्हाला हे वाटतंय का मंत्री मिळणार? मला काय बघून काय वाटतं हे माहीत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी लोकसभेच्या याचा सुद्धा आता एक दृष्टांत दिला की मी 16 मार्च 2024 पासून सांगत होतो की बीड जिल्ह्याचा खासदार मीच असणार आणि ती 4/2/24 मी झालो. तसं आजही तेवढ्या ठामपणे आणि विनम्रपणे सांगतो, मी खूप छोटा माणूस आहे की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला बोलावं लागतंय की माझ्या मित्रांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या स्थान नाही. धन्यवाद. तर आपल्या सोबत होते बजरंग सोनावणे, ज्यांनी दावा केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.